नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, अलीकडेच आपण जागतिक योग दिन साजरा केला. योगाचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये किती आहे किंवा त्याच्यामुळे आरोग्य किती छान राहू शकतं हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण तरी सुद्धा हा दिवस जरी आपण एक दिवस साजरा केला असला तरी ही प्रक्रिया मात्र सतत सुरू राहणं फार गरजेचं आहे. हा योगाभ्यास सतत सुरू असला तरच आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि त्याचे परिणाम खूप चांगले दिसून येतात. आजच्या काळाचं जर बघायला गेलं तर तणावयुक्त असं आपलं आयुष्य आहे. ते तणाव मुक्त करण्यासाठी योगाभ्यास आपल्याला कशी मदत करू शकतो याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजचा आपला विषय आहे योग आणि तणावमुक्ती. आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर प्राची दळवी. डॉक्टर प्राची दळवी आपल्याबरोबर आहेत. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात तुमचं स्वागत. मॅडम सहयोगी प्राध्यापिका आहेत आर.ए. पोदार मेडिकल कॉलेज मुंबई आयुर्वेद आणि त्या आपल्याला या सगळ्या विषयावर या तणावमुक्ती कशी साधायची योग अभ्यासातून त्याच्याबद्दल सांगणार आहेत. तुमच्या मनात सुद्धा जर काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी आपल्याला फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलहून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी. फोन कराल तेव्हा दोन गोष्टींची आपण काळजी घेणार आहोत. एक तर टीव्हीचा आवाज आपण पूर्ण बंद ठेवणार आहोत आणि प्रश्न विचारणार आहोत म्हणजे कोणताही अडथळा त्याच्यामध्ये येणार नाही. आणि आजचा जो आपला विषय आहे योग साधना आणि तणावमुक्ती याच्याशीच रिलेटेड जर प्रश्न विचारले तर ही चर्चा अधिक चांगली आपली होणार आहे. मुळात योग किंवा योग साधना ह्याचा एकंदरीत आपल्या शरीर आणि मनावर कसा परिणाम होतो काय सांगाल. शरीर आणि मन याच्यापेक्षा आधी आपण ताण म्हणजे काय हे आपण एका शब्दांमध्ये बघूया. आपण नक्की ताण म्हणजे काय, जी प्राप्त परिस्थिती आपल्या समोर असते त्या परिस्थितीशी माणूस जेव्हा कोपअप नाही करू शकत ना तेव्हा तो मानसिक संघर्ष चालू होतो आणि मग तणाव निर्माण होतो. बरोबर. या तणावाचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे मनावर होतो आणि मनावर एकदा परिणाम झाला की मग तो शरीराच्या कोणत्या ना कोणत्या व्याधीच्या माध्यमातून तो आपल्याला दिसतो. तर योगाचा परिणाम मन आणि म्हणजे समत्वम योग मुच्यते असं हे योगाची एक सरळ शब्दात व्याख्या केलेली आहे. समत्व म्हणजे बॅलन्स स्थिती राहणं, शरीराची दोषांच्या अवस्थांची कोणताही व्याधी नसणं म्हणजे ती साम्यावस्था मेंटेन करणं. आणि ही साम्यावस्था मेंटेन करण्यासाठी योगाचा आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या रेग्युलर लाईफस्टाईल मध्ये अंतर्भाव होणं हे फार गरजेचं असतं. म्हणजे निरोगी आयुष्य आणि ताण यांचा समतोल साधण्यासाठी आपल्याला योग मदत करतो. कारण पूर्णतः तणावमुक्त सुद्धा आपलं आयुष्य नाही राहू शकत नाही. पण त्या तणावाबरोबर कोपअप करण्यासाठी जे काही मनाचं संतुलन राहतं, मनाची ताकद लागते, शरीराची ताकद लागते, ती योगाच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे साध्य होऊ शकते. मग ही योग साधना करत असताना हळूहळू आपल्याला परिणाम कसे कसे दिसायला लागतात मनावर सुद्धा आणि शरीरावर सुद्धा. कसं आहे ना, तूप खाऊन रूप येणं असा काही प्रकार हा होत नाही. हे सतत तुमच्या लाईफस्टाईल मध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असणं. जसं आपण 2-3 वेळेला जेवतो त्याच पद्धतीने हे एक अर्ध्या तासाचा किंवा 1 तासाचा योग साधना जर तुमच्या आयुष्यात तुम्ही केली, योग साधना म्हणण्यापेक्षा आसनं म्हणा, प्राणायाम म्हणा, सूर्यनमस्कार, हे जर या ज्या काही योग पद्धतीचा अंतर्भाव जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केलात तर त्याचा निश्चितपणे परिणाम 1 वर्षभराने 1.5 वर्षाने तुम्हाला जाणवायला लागतो. खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि मग आपण जो तुम्ही म्हणालात आता की तूप खाऊन रूप येत नाही पण योगाभ्यासाने मात्र तो तजेला दिसायला सुरुवात होते. आणि दुसरी गोष्ट अशी होती की ताणतणावाबद्दल जेव्हा आपण बोलतो आहोत आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आमचं रुटीनच 7 वाजता सुरू होतं आणि संपतं 10 वाजता रात्री. मग आम्ही ही साधना कशी करायची, कधी करायची. ठीक आहे, 7 वाजता जर रुटीन चालू होत असेल तर 1 तास आधी उठून तुम्ही तो म्हणजे करणं आवश्यक आहे. म्हणजे निरोगी राहायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात अंतर्भाव होणं याचं गरजेचं आहे. त्यामुळे निदान सूर्यनमस्कार 12 सूर्यनमस्कार जरी रोज घातलेत तरी खूप चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये दिवसभर राहू शकते. साधारण किती वेळाचा जर आपण योगाभ्यास रोज करायचं ठरवलं तर कमीत कमी 25 ते 30 मिनिटाचा वेळ स्वतःसाठी दिला या योगाभ्यासासाठी तर निश्चितपणे त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट तुम्हाला शरीरावर मिळू शकतो. मग ताणतणाव जर आता दूर करायचा असेल, आता मला वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक क्षेत्राचा स्वतःचा एक असा तणाव असतो आणि मग आपल्या मनावर येणारा ताण,
ह्याच्यापासून जर दूर जायचं असेल तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, कोणती आसनं आहेत किंवा असे काही प्राणायामाचे प्रकार आहेत ज्याचा आम्ही उपयोग करू शकतो आणि तो दूर करायला मदत होईल? नक्की. आधी योग काय आहे, म्हणजे योगाची 8 अंग सांगितलेली आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, ही 8 अंग सांगितलेत. तर यम म्हणजे काय तर आपण ते बघूया. बरं. यमाचे 5 प्रकार सांगितलेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. आता अहिंसा म्हणजे काय तर कायिक, वाचिक, मानसिक असं कोणत्याही पद्धतीने कोणालाही दुखवायचं नाही. दुसरं गोष्ट म्हणजे सत्य, नेहमी खरं बोलावं. अस्तेय म्हणजे कोणत्याही प्रकारची चोरी करू नये. चोरी करू नये म्हणण्यापेक्षा आता समजा तुमची एखादी व्यक्ती आहे ती तुम्हाला न सांगता घेणं, हा सुद्धा स्तेयाचा प्रकार झाला, तर ते तसं करू नये. ब्रह्मचर्य म्हणजे नैतिक ब्रह्मचर्याचं म्हणजे सांसारिक जीवनात जे ब्रह्मचर्य आहे त्याचं काटेकोरपणे पालन करावं. आणि अपरिग्रह याचा अर्थ असा आहे की आपल्याला आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा जास्त संचय त्या गोष्टींचा करू नये. म्हणजे योग जितकं आवश्यक आहे विचारांपासूनच खरं अगदी खरंच म्हणजे ही प्रायमरी स्टेज आहे. हा यम म्हणजे तुम्ही समाजामध्ये कसं वावरावं याचं मार्गदर्शन यमाच्या माध्यमातून योगशास्त्रामध्ये केलेलं आहे. तर दुसरी गोष्ट आहे ती नियम. नियम म्हणजे वैयक्तिक स्वास्थ्य तुम्ही कशा पद्धतीने, वैयक्तिक हायजीन तुम्ही कसं साधू शकाल, तर त्याचे 5 प्रकार आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर परिनिधान. शौच म्हणजे पर्सनल हायजीन, तुम्ही स्वतःची स्वच्छता, निरोगिता कशी पाळता त्याच्यावर. संतोष म्हणजे सॅटिस्फॅक्शन, म्हणजे कोणत्याही गोष्टीची हाव किंवा ग्रीड नसावी, जे काही आपल्याला प्राप्त परिस्थिती आहे त्याच्या समाधानी असावं. तप म्हणजे कोणत्याही एका गोष्टीचा ध्यास असावा. स्वाध्याय म्हणजे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, म्हणजे अभ्यासात प्राप्यते दृष्टी. एखादी गोष्ट तुम्हाला मास्टरी जर मिळवायची असेल तर त्याचा सतत स्वाध्याय, त्याचा सतत अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे पूर्ण देवाला शरणागत होऊन, सेल्फ सरेंडर करून जर तुम्ही काम केलं तर तुमचा अहम नाही वाढत आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी पुढच्या सुरळीत होत जातात. तर यम आणि नियमाच्या माध्यमाने सामाजिक आणि स्वतःचं स्वास्थ्य कसं राहावं याच्याबद्दल मार्गदर्शन केलंय. आणि यम नियमामध्ये तुम्ही जेव्हा मास्टरी कराल तर त्याच्यानंतर आसनाचा भाग येतो. आपण आसनांकडे वळूयात, पण आपल्याला एक फोन कॉल आला, आपण घेऊयात. कृष्णकांत आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. बोला सर. ब्लड प्रेशर साठी कुठला आसन केला ब्लड प्रेशर कमी होईल? बर. मला वाटतं हल्ली सगळ्यात मोठी ही समस्या आहे की ब्लड प्रेशरचा त्रास असतो बऱ्याच जणांना, उच्च रक्तदाब ज्याला आपण म्हणतो, आणि त्याचं मूळ हे बऱ्याचदा तुमच्या हायजीन बरोबरीने तुम्ही जो तणाव किंवा ताण तुम्हाला आलेला असतो ते सुद्धा त्याचं एक कारण आहे. तर ब्लड प्रेशरसाठी योग साधनेमध्ये काय काय सांगितलेलं आहे? काय ब्लड प्रेशर सुद्धा तुमचं पुन्हा ताणतणावातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे. म्हणजे तुम्ही एक्सेसिव्ह ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्याच्या सोडून इतर गोष्टींचा विचार करून काहीतरी दुखणी मागे लागून घेता. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी एक भ्रामरी प्राणायाम म्हणून योगशास्त्रामध्ये सांगितलं, तर त्याची आपण एक व्हिडिओ क्लिप बघूया इथे. बरं. त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे कशा पद्धतीने तो करायचा. तर कोणत्याही आधारासन म्हणजे आयदर पद्मासनात तुम्ही बसू शकता, स्वस्तिकासन, किंवा साधं सरळ मांडी घालून पाठीचा कणा ताठ ठेवून तुम्ही ही भ्रामरी प्राणायाम करू शकता. तर भ्रामरी प्राणायाम पुन्हा 2 पद्धतीने करतात. एक षण्मुखी मुद्रेने करतात किंवा इंडेक्स फिंगर जे आहे आपलं ते कानामध्ये घालायचं, कानामध्ये घालून डोळे बंद करायचे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, मूलबंध लावायचा. मूलबंध म्हणजे तुमचं एनस जे असतं, गुदद्वार जे असतं ते कॉन्ट्रॅक्ट करून घ्यायचं आणि भुंगा जसा गुंजारव करतो त्या पद्धतीने फक्त हमिंग साऊंड काढायचा आहे. कान बंद करून. म्हणजे त्या हमिंग साऊंडचे जे व्हायब्रेशन्स असतात ते ब्रेन पर्यंत जातात. ऑक्सिजनचा पुरवठा तिथे खूप चांगल्या पद्धतीने होतो. आणि या प्राणायामाला योगशास्त्रामध्ये चिदानंदकारी प्राणायाम म्हणून सांगितले. मूड एलिव्हेटिंग प्राणायाम. म्हणजे कधी डिप्रेशन असेल, एन्झायटी असेल, खूप ताणतणाव आयुष्यामध्ये फेस झालेला असेल, खूप लो वाटत असेल, लो एनर्जी वाटत असेल, तेव्हा हा प्राणायाम जर केलात तुम्ही, असे ही एक 10 ते 15 आवर्तनं तुम्ही केलीत तरी अगदी फ्रेश होऊन रिज्युविनेट झाल्यासारखा आपल्याला
आनंद म्हणजे मिळतो. ब्लड प्रेशरचा त्रास ज्यांना आहे त्यांनी तर हा करावाच, पण हा कोणीही अगदी कोणीही करू शकतो. आणि मला वाटतं 10-15 आवर्तनं ही करायला तुम्ही एक साधारण दिवसातली 5 ते मिनिटं म्हणजे नुसती खुर्चीत जरी बसून तुम्ही ही आवर्तनं केलीत ना तरी खूप छान पद्धतीने आपण या हायपरटेन्शन पासून मुक्ती मिळू शकतो. अजून एक हायपरटेन्शनची गोष्ट म्हणजे शवासन. शवासन न म्हणता आपण त्याला चैतन्यासन म्हणूया किंवा योग निद्रा म्हणूया. कारण ती शवासन म्हणजे काय, झोपणं हा एक गैरसमज झालेला असतो व्यक्तींमध्ये. तर शवासन म्हणजे झोपणं नसून रिलॅक्स झोपून राहायचंय, म्हणजे आडवं व्हायचंय आणि त्याच्यानंतर प्रत्येक पेशीनं पेशी स्वयंसूचना देऊन रिलॅक्स करायची. म्हणजे माझ्या अंगठ्याच्या पेशी रिलॅक्स होत आहेत, माझ्या घोट्याच्या पेशी रिलॅक्स, प्रत्येक अवयवावर कॉन्सन्ट्रेट करून त्यांना अशी स्वयंसूचना द्यायची की बाबा तू रिलॅक्स होत आहे, तुझ्यावर कोणताही ताण नाही. एक असं 10 ते 15 मिनिटं जरी केलं तरी तुम्हाला खूप रिलॅक्सेशन मिळू शकेल. पण हे सगळं करत असताना असं सुद्धा म्हटलं जातं की शवासनासारखी जी आसनं आहेत त्याच्यासाठी तुम्हाला कोणाचं तरी मार्गदर्शन घेणं हे फार गरजेचं असतं, स्वतःची स्वतः ही आसनं करायची नाहीत. मग हे तुम्ही आता जे भ्रामरी हे सांगितलं प्राणायाम, तो आपण स्वतः करू शकतो? ऍक्च्युली आपल्या सगळ्यात आधीमध्ये कोणता तरी तज्ञ हवाच आहे. म्हणजे कोणाकडून तरी शिकून घेऊन नंतर तुम्ही प्रॅक्टिस घरच्या घरी केली तर. शिकून घेणं का, कारण प्रॉपर टेक्निक आपण बरोबर करतोय की नाही हे कोणीतरी आपल्याला सांगणं गरजेचं असतं. नुसतं युट्यूबवर बघून, आता मी या व्हिडिओ क्लिप दाखवल्या त्या बघून, हे असं बघून करण्यापेक्षा कोणत्या तरी तज्ञाचा एक मार्गदर्शन घ्या. 1 महिनाभर 2 महिनाभर तुम्ही आसनं किंवा प्राणायाम त्यांच्याकडून शिकून घ्या आणि नंतर घरच्या घरी स्वतःसाठी एक 20 ते 25 मिनिटं द्या. बरोबर. म्हणजे ते एकदा सायकल सुरू झालं की निश्चितपणे तुम्हाला निरोगी आयुष्य तुम्हाला जगता येईल. आपण जसं जिम मध्ये जातो आणि जिम मध्ये जेव्हा आपण एक्सरसाइजेस करायला लागतो तर काही वेळेला असं होतं की त्रास व्हायला लागतो, काहीतरी दुखायला लागतं आणि त्या क्षणाला तो इन्स्ट्रक्टर सांगतो की तुम्ही थांबा, आता हे करू नका. तर अशा पद्धतीचं काही योगाभ्यासामध्ये होऊ शकतं का की ते आसन करायला लागल्यानंतर त्रास होतोय, मग अशा लोकांनी ते करू नये किंवा या लोकांनी ते करावं, असे काही नियम आहेत त्याचे? हो आहेत. म्हणजे आता आपल्याला फोन कॉल जसा आलेला हायपरटेन्शनची मंडळी आहेत, तर हायपरटेन्शनच्या मंडळींनी साधारण भ्रामरी प्राणायाम किंवा कपालभातीमध्ये आपण फोर्सफुल एक्सपल्शन करतो ब्रीथचं, तर त्याच्यामुळे डोळ्यासमोर अंधारी येऊ शकते. किंवा ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे त्यांनी जर मानेचे किंवा समजा पवनमुक्तासन आपण करतोय आणि पवनमुक्तासनामध्ये चिन आपण गुडघ्याला लावतो तर ती मान उचलल्यानंतर डोळ्यासमोर अंधारी येणं किंवा चक्कर येणं, ह्या अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. नाही, बिलकुलच साईड इफेक्ट नाही किंवा काही वाईट परिणाम होणार नाही असा काही नाही. म्हणूनच तुम्हाला आधी सांगितलं की 1 महिनाभर 2 महिनाभर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ते शिकून घ्या आणि नंतर तुमच्या डेली लाईफ मध्ये ते इन्क्लूड करा. आणि जे आसनं आपल्याला सांगितलेली नाहीये ती करण्याचा प्रयत्न उगाच करू नये. बरोबर, केव्हाही नाहीतर आता मी एवढं सगळं करायला लागलो तर हे ट्राय करून बघायला काय हरकत आहे, ट्रायल एरर शक्यतो नको. बरोबर. आपण मगाशी ती जी 5 तत्व जी होती त्यातली तुम्ही सांगितली 2, आता आपण आसन या गोष्टीकडे आलो होतो हळूहळू, तर त्याच्याबद्दल आणखीन जर आपल्या प्रेक्षकांना माहिती दिली तर. आसनाच्या संदर्भात 2 गोष्टी आहेत. अच्छा. म्हणजे आसन म्हणजे फक्त पटापट हात पायाच्या वेगवेगळ्या मुद्रा केल्या आणि आसनं झाली, तर असं प्रकार नाही आसनाचा. आसनामध्ये 2 तत्व सगळ्यात महत्वाचे, एक प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समापत्ती. प्रयत्न शैथिल्य म्हणजे कॉन्शियस रिलॅक्सेशन. आता समजा पश्चिमोत्तानासन आपण करतोय, म्हणजे दोन्ही पाय मी वर केलेत आणि अंगठा मी हाताने पकडलाय आणि डोकं मी गुडघ्याला लावायचा प्रयत्न करते. या आसनामध्ये प्रामुख्याने तुमचे हॅमस्ट्रिंग मसल म्हणजे मांड्यांचे मागचे मसल, तुमची लोअर बॅक आणि ॲब्डॉमिनल मसल्स एवढेच इन्क्लूड असतात. तेवढेच इन्क्लूड करून बाकी सगळं शरीर शिथिल सोडून द्यायचं. अच्छा. म्हणजे अननेसेसरी ती ताण स्थिती इतर कुठच्याही अवयवाला किंवा कुठच्याही पेशीला द्यायची नाही. फक्त तुमचं हॅमस्ट्रिंग मसल, लोअर ॲब्डॉमेन आणि लोअर बॅक ज्याच्यासाठी ते आसन आहे तेवढीच आसन त्याच्यामध्ये इन्क्लूड, म्हणजे तेवढाच ताण त्याच्यामध्ये धरून बाकी सगळं शरीर रिलॅक्स शिथिल करून टाकायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनंत समापत्ती. अनंत समापत्ती याचा ग्रंथोक्त अर्थ असा आहे की भगवंताच्या चरणी तुमचं ध्यान लागलं पाहिजे. ते भगवंताच्या चरणी सगळ्यांचंच ध्यान लागण्याची एवढी सगळ्यांची पात्रता नसते. मग काय, एक सोपा उपाय म्हणजे तुमच्या श्वासावर तुम्ही नियंत्रण ठेवा. नियंत्रण ठेवा म्हणण्यापेक्षा काउंट करा. श्वास एक श्वासोच्छवास 1 काउंट, असं 10-15 काउंट करा. नंतर ते श्वास जेव्हा आत घेताना
जो त्याचा थंडावा आहे तो नाकाच्या इथे स्पर्श जाणवला जाणून पाहिजे. हे करा. तर अशा पद्धतीने आसनं केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्थिरम सुखम आसनम ही आसनाची व्याख्या आहे. म्हणजे जास्तीत जास्त स्थिर स्थितीमध्ये तुम्ही राहायला पाहिजे. किंवा आता मी समजा पद्मासन घातलं आणि माझा गुडघा दुखायला लागला तर ती स्थिर स्थिती, कम्फर्टेबल ती पोज आहे त्याला आसन असं म्हणतात. तर ही 2 तत्व तुम्ही पाळली आसन करताना तर निश्चितपणे त्याचा शरीरावर तर परिणाम मिळणारच आहे, पण या भावनेने जर तुम्ही केलं तर त्याचा मनावर सुद्धा सकारात्मक परिणाम होणार. आपण ह्याच्याबद्दल आणखीन बोलूया, पण अरुण आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून. नमस्कार. बोला. याच्या आधीच आपण बोललो की स्थिरम सुखम आसनम. तर व्यायाम म्हणजे तुमची कार्डिओ मस्क्युलर ऍक्टिव्हिटी ही खूप जास्त प्रमाणात वाढवली जाते. किंवा जिम मध्ये जे काही एक्सरसाइज केले जातात त्याच्यामध्ये तुमचे मसल्स पंप केले म्हणजे मसलची हायपरट्रॉफी केली जाते. पण व्यायाम करताना जसं आपण प्रयत्न शैथिल्य किंवा अनंत समापत्ती हा मानसिक जो भाव आहे तो व्यायामामध्ये कुठेच इन्क्लूड केला जात नाही. जिम मध्ये जे वेट्स करतात 15 ते 20 रिपिटेशन करायचीच असतात. ह्याच एम असतो, टार्गेट असतं. पण आसनामध्ये तसं होत नाही. आसनामध्ये सगळ्यात म्हणजे जो फक्त इन्व्हॉल्व्ह आहे, जितकी ऊर्जा गरजेची आहे त्या आसनासाठी तितकीच ऊर्जा वापरायची असते आणि बाकी सगळं मोकळं रिलॅक्स ठेवून द्यायचं असतं. ह्याचा परिणाम मानसावर मानसभावावर सुद्धा होतो. तसं व्यायामामध्ये आपल्याला मिळत नाही. पण मग या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला करता येऊ शकेल का, काय वाटतं तुम्हाला? तर कॉम्बिनेशन जर म्हणाल तर सूर्यनमस्कार हा सगळ्यात सुवर्ण मध्ये आपण त्याचा घालू शकतो. तर आपण एक सूर्यनमस्काराची क्लिप बघूया की आपण त्या क्लिप कडे जाण्या अगोदर एक एसटीडी घेऊयात का? चंद्रपूरहून एक फोन आहे. एकादशी आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो मॅडम. बोला बोला, तुमचा आवाज येतो. हा बोला. तर मी एकादशी चंद्रपूरहून बोलत आहे. माझी वय 32 आहे. माझ्या हातापायाला मुंग्या येतात, त्यासाठी कोणता योग करायचं? त्या हातापायाला मुंग्या, प्रमेह वगैरे आहे का? तुम्हाला त्यांचा फोन कट झाला. वय वर्ष 32 आहे त्यांचं. हा 32. तुम्हाला आणखीन काही आजार, डायबिटीज वगैरे, डायबिटीज, हायपरटेन्शन बरं, किंवा ब्लड प्रेशरचा त्रास आहे का? मानेचे किंवा कमरेचे विकार? कशाचाही त्रास नाहीये. कमरेचा विकार, मानेचा विकार काहीच नाही. बर, डॉक्टर देतील उत्तर त्याला. वय वर्ष 32 आहे आणि मुंग्या येतात हातापायाला, तर त्याच्यावर काही योगाभ्यास करू शकतात का किंवा आसनं वगैरे आहेत का? हाताला मुंग्या जर येत असतील तर एक पर्वतासन म्हणून एक सुरेख आसन आहे. पर्वतासन आहे किंवा जी भ्रामरी प्राणायाम जो मी तुम्हाला दाखवला तर तो भ्रामरी प्राणायाम ते करू शकतील. सूर्यनमस्कार घालू शकतील. आणि हे प्रामुख्याने त्यांना जर डायबिटीज नसेल, हायपरटेन्शन नसेल तर कदाचित काहीतरी डेफिशियन्सी शरीरामध्ये, विटॅमिनची डेफिशियन्सी वगैरे असू शकेल. तर त्यांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, ते औषधोपचार चालू करावेत आणि त्याच्या जोडीला सूर्यनमस्कार किंवा अनुलोम विलोम प्राणायाम. तर आपण आधी सूर्यनमस्कार एकदा त्यांना दाखवून घेते, त्याच्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा. कारण प्रत्येकाची एक विशिष्ट पद्धत आहे. कुठलेही तुम्ही आसन करत असता तेव्हा त्याची एक पद्धत असते आणि त्या टप्प्याने किंवा त्या पायरीने जर आपण ते आसन करत गेलो तर त्याचे परिणाम मला वाटतं 100% जे यायला हवेत ते येतात. नाहीतर काही काही जणांना फार घाई असते आसनं करायची, तर तसं आपण करता कामा नये. आपण सूर्यनमस्कार पाहतो आहोत. यानंतर आपण सूर्यनमस्काराची एक क्लिप पाहणार आहोत. सूर्यनमस्कार 12 स्टेप मध्ये केला जातो. पूर्ण आधी ताठ उभं राहायचं असतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर नमस्काराची मुद्रा असते. हळूहळू हात वर घेऊन जायचे, पाठीच्या कण्यातून थोडं बॅकवर्ड बेंड व्हायचं आणि हळूहळू पुढे यायचं. डोकं जे आपलं आहे फोरहेड ते लागायला पाहिजे गुडघ्याला. त्याच्यानंतर एक पाय मागे, मान पुढे. नंतर ही त्रिकोणाची अवस्था करायची आणि त्याच्यानंतर डिप्स मारायचे म्हणजे अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर भुजंगासनासारखी हुड काढायची. आणि ह्या सगळ्यात त्याच्यानंतर पुन्हा त्रिकोणासनाची अवस्था होते. पुन्हा एक पाय पुढे, पूर्वावस्था जशी म्हणजे ही रिव्हर्स दुसरा पण काढून टाकायचं.
आता ह्या सूर्यनमस्कारामध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्ण बॉडी फ्लेक्झिबल किंवा सगळ्या स्नायूंचा टोनअप खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतो इथे. अनुलोम विलोमकडे आपण जाऊयात, पण त्याच्या अगोदर बेंगलोरहून एक फोन आहे. रजनी आपल्याशी बेंगलोरहून बोलतायत. नमस्कार रजनी. हॅलो हॅलो बोला बोला, तुमचा आवाज येतो. नमस्कार बोला. धन्यवाद. मला त्यांना जोडून असं विचारायचंय की मुळात योगाभ्यास करण्यासाठी वयाची काही अट आहे किंवा मर्यादा आहे का, आणि वय जसं वाढत जातं तसं आपण जर योगाभ्यास केला तर तणाव कमी होऊ शकतो का, त्यांचा प्रश्न. नक्की. आता योगाभ्यास करण्यासाठी ना मी जसं सांगितलं अनंत समापत्ती आणि प्रयत्न शैथिल्य, तर हे जे 2 भाग आहेत ते वयवर्ष 12 म्हणजे 1 वर्षापासून 12 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये ती तेवढी म्हणजे त्यांना ती समजू नाही शकत. त्यामुळे त्या वयोगटातल्या मुलांनी जर सूर्यनमस्कार केले किंवा ओंकार साधना केली तर त्याचा जास्त चांगला फायदा त्यांना मिळेल. आणि 12 वर्षानंतर जसं मुलांना समजायला लागेल मग त्याच्यानंतर त्यांना आसनं द्या, प्राणायाम द्या, मग काही बंध मुद्रा, ह्या अशा सगळ्या गोष्टी आपण त्यांना करायला सांगू शकतो. आणि वयोमानानुसार म्हणाल तर जशी 35 किंवा 40 गाठते त्याच्यानंतर मानेचे सांध्याचे असे विकार चालू होतात खरं तर त्याच्यासाठी सगळ्यात जास्तीत जास्त म्हणजे प्राणायामाचा उपयोग जर तुम्ही केला तर त्याच्यापासून तणावमुक्ती खूप चांगल्या पद्धतीने आपण मिळवू शकतो. मग भ्रामरी प्राणायाम आहे, उज्जाई आहे, अनुलोम विलोम प्राणायाम आहेत. ज्यांना पित्ताचे विकार असतात त्यांच्यासाठी शीतली सितकारी प्राणायाम आहेत, म्हणजे जे कूलिंग इफेक्ट बॉडीला देतात नैसर्गिक पद्धतीने. म्हणजे एकही पैसा न खर्च कर, फक्त तुमची विल पॉवर तिथे गरजेची असते आणि तुम्ही तिथे कॉन्सन्ट्रेशन तिथे तुमचं पूर्ण असलं पाहिजे तर मग तुम्ही ते करू शकता. अनुलोम विलोम तुम्ही दाखवणार होतात आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. तर त्याच्या आधी मी आपल्याला एक प्रश्न आलेला की शालेय ह्याच्यामध्ये, त्याचं उत्तर सुद्धा आता आपण म्हणजे 12 वर्षाच्या खालील जी मुलं असतात त्यांच्यासाठी आपण त्यांच्या पीटीच्या तासामध्ये सूर्यनमस्काराचं एखादं सेशन, ओंकाराचं एखादं सेशन असं त्यांना देऊन त्यांच्या मनामध्ये त्या वयाला आवश्यक आहे किंवा म्हणजे वयाला आवश्यक म्हणण्यापेक्षा ते करू शकतील चांगल्या योग्य पद्धतीने, म्हणून ते आपण म्हणजे आणि त्या वयात जर त्यांना हे सूर्यनमस्काराची वगैरे आवड निर्माण झाली तर ते कदाचित पुढच्या त्यांच्या आयुष्यामध्ये याच्या प्रती जास्त सक्रिय राहून आपल्या आयुष्यात त्यांचं. तर आपण अनुलोम विलोम प्राणायाम बघूया इथे. ह्याचा तुम्ही उपयोग सांगितलात कशासाठी? अनुलोम विलोम म्हणजे योगशास्त्रामध्ये असं वर्णन आहे की पूर्ण मनुष्याचं जे शरीर जे आहे ते 72,000 नाड्यांनी बनलेलं आहे. नाड्या म्हणजे ज्या वाहिन्या आहेत. तर अनुलोम विलोम हा नाडी शोधन प्राणायामामध्ये येतो. नाडी शोधन याच्यामध्ये अनुलोम विलोमामध्ये काय करतो आपण, डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा, बंद करायच्या दोन्ही नाकपुड्या आणि उजव्या नाकपुडीतून श्वास सोडून घ्यायचा, डावीने घेतला उजवीने सोडायचा, म्हणजे उजवीने सोडल्यानंतर पुन्हा उजवीने श्वास आत घ्यायचा आणि डावीने सोडून घ्यायचा. असं हे एक आवर्तन पूर्ण झालं तर असे 15 ते 20 आवर्तन आपण रोजच्या प्रॅक्टिसमध्ये करू शकतो. आणि ह्याच्यामुळे आपला तणाव सुद्धा जायला मदत अगदी निश्चितपणे आणि श्वासावर म्हणतोय की एक कॉन्सन्ट्रेट करून सगळ्या गोष्टी. मुळात योग साधना म्हणजे तुम्ही स्वतःला द्यायच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत की कशा पद्धतीने आपण चांगलं जगायचं. स्वयं अनुशासन म्हणजे डिसिप्लिन म्हणजे योगशास्त्र. बरोबर आहे. आणखीन कोणते कोणते असे प्रकार आहेत? तुम्ही आता प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार सांगत होतात. पित्त दूर करण्यासाठी सुद्धा एक प्रकार आहे, तर त्याचा सुद्धा थेट संबंध आपण तणावमुक्तीशी जोडू शकतो प्राणायामाचा. हो, प्राणायाम म्हणजे मूळ जो काम करतो ते मनावरच काम करतो. म्हणजे एक सूत्र दिलेलं आहे की प्रच्छर्दन विदारणाभ्यामचे प्राणस्य, पतंजल योग दर्शनामध्ये हे सूत्र आहे. याचा अर्थ असा आहे की पूरक म्हणजे रेचक आणि कुंभक. रेचक कुंभक म्हणजे प्राणायामच. प्राणायाम केल्यानंतर तुमचं मन प्युअर आणि ऍक्टिव्ह बनतं, शुद्ध बनतं आणि ऍक्टिव्ह बनतं. म्हणजे असं ग्रंथामध्ये सरळ सरळ मनाचा आणि तुमच्या प्राणाचा म्हणजे श्वासाचा डायरेक्ट संबंध सांगितलाय. पित्तावर जे आहे ते शीतली आणि सितकारी असे 2 प्राणायाम सांगितले, तर त्याची व्हिडिओ क्लिप आपण बघूया. त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने हे करायचं आहे. आणि मग बऱ्याच जणांना हल्ली जागरण होतात,
खूप कामाचं टेन्शन असतं, खाण्यापिण्याच्या वेळा नीट सांभाळल्या जात नाहीत आणि मग आपल्याला पित्ताचा त्रास होतोय आपण असं म्हणतो, तर त्याच्यावर औषधोपचारांबरोबर योग साधना कशी आपल्याला उपयोगी पडते ते आपण आता त्याचं एक क्लिप बघणार आहोत. इथे आपण आता शीतली प्राणायाम आधी बघूया. बरं, तुम्ही कोणत्याही आसनात, आधारासन म्हणजे पद्मासनात बसा, स्वस्तिकासनात बसा, सुखासनात बसा किंवा साध्या खुर्चीवर पण ताट बसून तुम्ही हा प्राणायाम करू शकता. तर शीतली प्राणायामामध्ये काय करायचं, आपली जीभ जी असते ती रोल करायची तोंडात आणि जिथून तो जो पॅसेज तयार होतो जिभेचा त्याच्यातून श्वास आत घ्यायचा आहे. बरं, आणि नाकाने तो सोडून द्यायचा आहे. जीभ अशी रोल करायची. इथे आता तुमच्या लक्षात येईल व्हिडिओमध्ये जीभ अशी रोल केली गेली आहे त्या विद्यार्थिनींनी आणि त्या पॅसेज मधून त्या श्वास आत घेत आहेत. आणि तसाच सोडायचा बाहेर नाही, श्वास आत घेऊन तोंड बंद करायचं, तोंड बंद करून नाकाने श्वास सोडून द्यायचं. बरं. आणि प्रामुख्याने हे शीत ऋतू म्हणजे हिवाळ्याच्या ऋतूमध्ये हा शक्यतो किंवा हिवाळा आणि पावसाळा या ऋतूमध्ये हा प्राणायाम टाळायचा कारण आधीच थंडावा ऋतूमध्ये अजून थंडावा, तर शक्यतो हा टाळायचा आहे. हा प्राणायाम सगळ्यात उपयुक्त म्हणजे ग्रीष्म ऋतू, ग्रीष्म म्हणजे समर्स होऊन गेला, आणि ऑक्टोबर हीट म्हणजे शरद ऋतू जो आता वर्षा ऋतूनंतर जो येणार आहे त्या शरद ऋतूमध्ये ह्या प्राणायामाचा अभ्यास खूप चांगलं काम करतो. आता ही शीतली बघितली, दुसरी आपण बघूयात. पण आपल्याला नांदेडहून फोन आहे, सुनील आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला सुनील. हॅलो हॅलो मॅम, नमस्कार. मी सुनील कांबळे बोलतोय नांदेड. बोला. हॅलो मॅम, तुमचा आवाज येतोय सर, प्रश्न विचारा. सुनील कांबळे नांदेड. माझा प्रश्न असा आहे, माझा प्रश्न असा आहे की मला जास्त आम्लपित्ताचा त्रास आहे. बरं. आणि माझं डोकं आणि कमर दुखते जास्त. डोकं आणि कंबर. तुम्ही काय काम करता सुनीलजी? मी काम आता हे डोकं कशामुळे दुखतं म्हणजे पित्ताचा जर त्यांना त्रास असेल तर जसं सांगितलं शीतली प्राणायाम, तो शीतली प्राणायाम त्यांनी करावा. आता आपण एक व्हिडिओ क्लिप बघूया शीतकारी प्राणायामाची. त्याच्यानंतर एक आसन दाखवते त्यांना, म्हणजे ते स्पेसिफिक आसन, फक्त तेच आसन त्यांना उपयोगी पडेल असं नाही, पण आता सध्या जी अवेलेबल क्लिप आहे जी कमरेच्या स्नायू बळकट करेल ती आपण बघूया. पण आधी शीतकारी प्राणायाम बघूया. शीतकारी प्राणायाम आणि मग त्यांचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी जे काही योग्य योगासन आहे ते मी दाखवते. ओके. या शीतकारी प्राणायामाचा सुद्धा आम्लपित्तासाठी उपयोग. आम्लपित्त म्हणजे एकूण पित्ताचे विकार आहेत ते, तर शरीरामध्ये कूलिंग इफेक्ट निर्माण व्हावा त्याच्यासाठी ही शीतकारी केली जाते. तर या शीतकारी प्राणायामामध्ये पुन्हा आधारासन कोणतेही बसायचे, दात एकमेकांवर जोडायचे आहेत आणि त्या दाताच्या पॅसेज मधून श्वास आत घ्यायचा आहे. अच्छा. तो कूलिंग इफेक्ट आपण आत घ्यायचंय, तोंड बंद करायचंय, नाकाने श्वास सोडून द्यायचा. म्हणजे आम्लपित्त कमी करण्यासाठी मुळात आपण तोंडाने श्वास घ्यायचा वेगवेगळ्या पद्धतीने आणि नाकाने सोडून द्यायचा. तो कूलिंग इफेक्ट मग आपल्या शरीरामध्ये मिळतो, म्हणजे तो थंडावा शरीरामध्ये निर्माण केला जातो या शीतली आणि शीतकारी प्राणायामाच्या अभ्यासाने. आणि ते कमरेचे स्नायू बळकट करण्यासाठी आपण एक आसन बघूया. मग त्याच्यामध्ये त्याचं नाव काय आहे? पवनमुक्तासन बघूया. पवनमुक्तासनामध्ये एक क्लिप बघणार आहोत पवनमुक्तासनाची. पवनमुक्तासनामध्ये पाठीवर झोपायचं हे आसन आहे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हळूहळू दोन्ही पाय 30 डिग्री 60 डिग्री 60 डिग्री पर्यंत होईल आपल्याला तितकं उचलायचंय. गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत पाय. बरं. दोन्ही गुडघे एनसर्कल करायचंय हाताने, दोन्ही हाताने आपल्या दोन्ही पाय पोटाच्या ठिकाणी आवळून घ्यायचे आहेत आणि आपलं जी चिन जी आहे ती गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा. पण ज्यांना मानेचे त्रास आहेत, डोकं दुखतंय, तर त्यांनी हा उचलायचा भाग करू नये, पण ते आवळून घ्यावं, करू शकतो. आता ह्याने पवनमुक्तासन म्हणजे कसं, नावातच पवनमुक्त म्हणजे जे गॅसचा जो काही प्रॉब्लेम असतो तो निघून जातो, म्हणजे अपान वायूची शुद्धी केली जाते आणि कमरेच म्हणजे नाभीच्या खालीचा जो अपान वायूचा जो स्थान आहे ते शुद्ध झाल्यानंतर आपोआपच कमरेचे जे विकार आहेत ते शांत होतात. आणि तसंच या पवनमुक्तासनानंतर अजून एक धनुरासन म्हणून एक आसन, आपण त्याच्याकडे वळूयात धनुरासनाकडे. पण आपण एक फोन घेऊयात. अनुसूया आपल्याशी बोलतायत साकीनाक्याहून. नमस्कार अनुसूया. हॅलो. बरं, त्यानंतर आपल्याशी पुन्हा संपर्क साधतील. आपण धनुरासनाबद्दल बोलत होतो ज्याचा सुद्धा आपल्याला उपयोग होऊ शकतो. आता हे आपण फॉरवर्ड बेंडिंग केलं
मणक्याचा. आता बॅकवर्ड बेंडिंग बघूया, तर त्याच्यामध्ये धनुरासनाचा त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. पाठीचे स्नायू बळकट करण्यासाठी. हे पोटावर झोपून करण्यात येणारं आसन आहे. दोन्ही पाय जोडायचे आहेत, डोकं जमिनीवर टेकवायचं आहे आणि हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यात मोडून आपले गुल्फसंधी अँकल पकडायचे आहेत दोन्ही हाताने. सुरुवातीच्या काळात लगेच हे जमणार नाही, लगेचच पूर्ण आसन स्थिती शक्य होणार नाही, पण जितकं शक्य होईल तितकं करण्याचा प्रयत्न करा. स्नायू आपोआप टोन झाले की आपोआप ती आसन स्थिती तुम्हाला निश्चितपणे घालता येईल. आणि जमत नसेल तर ट्राय सुद्धा करू नये, उगाच मारामारी करू नये, यायलाच पाहिजे अशा पद्धतीने. आसन स्थिती, शेवटची आसन स्थिती म्हणजे अंतिम स्थिती आसनाची. डोळे बंद करायचे, प्राणधारणा करायची, प्रयत्न शैथिल्य म्हणजे कॉन्शियस रिलॅक्सेशन करायचंय. ह्याच्यामुळे हे समजा जर इथपर्यंत जमत नसेल, आता समजा जर वय वाढायला लागलं आहे किंवा काही प्रमाणात आपल्याला जमत नाही, तर हे धनुरासन आपण कोणत्या स्टेज पर्यंत केलं तरी आपल्याला बऱ्यापैकी इफेक्ट मिळू शकतो? मग धनुरासन म्हणजे पूर्ण जर पायाचा जर त्रास असेल तर आपल्याला हे धनुरासन करूच नये त्यांनी. मग गोष्ट मग त्याच्यासाठी असे काही ऑप्शन्स दुसरे असतात का, की काही काही वेळेला असं अर्ध आसन स्थिती काही सांगितली जाते की तितकंच केलं, म्हणजे आता तुम्ही मगाशी पवन मुक्तासनामध्ये सांगितलं की मान उचलली नाही तरी अर्ध आपण करू शकतो, तर असे सुद्धा काही पर्याय असतील ना ज्यांना वेगवेगळी आसनं करायची असतील त्यांच्यासाठी? हो. मग आता जर कंबर दुखत असेल तर एक श्वानासन म्हणून एक प्रकार असतो. श्वानासन, मार्जारासन नावातच कशा पद्धतीने श्वान जसं उभं राहतो चार पायावर, तशी आसन स्थिती करायची आहे आणि कमरेचे स्नायू आत आवळून घ्यायचे, वर सोडायचे, आत आवळून घ्यायचे, वर सोडायचे. हा मार्जारासनाचा प्रकार झाला. तर याने सुद्धा ते स्नायू बळकट व्हायला मदत होते. आणि दुसरे एक सूक्ष्म व्यायाम किंवा त्रिकोणासन आहे. त्रिकोणासनाचे काय फायदे आपल्याला होऊ शकतात? त्रिकोणासनामध्ये हे आपण आता वेस्ट एक्सरसाइज बघतो, म्हणजे कंबर गोलाकार दिशेने फिरवायची आहे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. त्याने सुद्धा ते कमरेचे स्नायू बळकट व्हायला मदत होते. आणि दुसरं एक हस्तपादासन सुद्धा आहे. हस्तपादासन अगदी सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. ही एक झाली क्लिप वेस्ट एक्सरसाइज, म्हणजे कमर गोलाकार फिरवण्यामुळे कमरेचे स्नायू बळकट होण्यासाठी. आणि दुसरी एक क्लिप जी आहे ती हस्तपादासनाची आहे. हस्तपादासनाचे काय फायदे? हस्तपादासनामध्ये सुद्धा तुमच्या कमरेचे स्नायू आणि मांड्यांचे स्नायू बळकट केले जातात या आसनामुळे. या सगळ्यामध्ये आपण आपल्या शरीराचा विचार करत असताना मनाचा सुद्धा करतोय, त्याच्यामुळे जे आपण तणावमुक्त आयुष्य म्हणतो आहोत ते आपोआप आपलं साध्य होणार आहे. फक्त याच्यासाठी आपल्याला वेळ देणं फार कमीत कमी 25 मिनिटं जरी दिवसाची तुम्ही तुमच्या शरीरासाठी दिली ना तर निश्चितपणे तुम्हाला रोगराईमुक्त निरोगी दीर्घायुष्य जगता येईल. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्या बघणाऱ्यांना सांगा की साधारण ही सगळी आसनं जेवढी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत, मनासाठी आवश्यक आहेत, ते शिकून घ्यायला केवढा वेळ लागतो आणि मग कशी त्याची प्रॅक्टिस सुरू करायची? शिकून घ्यायला कमीत कमी महिना ते 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला लागतो. म्हणजे करेक्ट पोश्चर येणं किंवा करेक्ट टेक्निक त्याची समजून घेणं याच्यासाठी कमीत कमी महिना ते 2 महिन्याचा कालावधी लागतो. की एकदा करेक्ट टेक्निक तुम्ही शिकून घेतलीत तर त्याच्यानंतर घरच्या घरी सुद्धा तुम्हाला ती आसनं करता येईल. पण याच्या म्हणजे स्वतःहून करण्याच्या आधी तज्ञांचं मार्गदर्शन घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे कुठेतरी बघून नव्हे, म्हणजे युट्यूबवर बघितलं म्हणतो त्या पद्धतीने, म्हणजे कोणीतरी तुम्हाला सांगणारं पाहिजे की बाबा हे इथे चुकतंय, की अशा पद्धतीने पाय उचल, अशा पद्धतीने हात उचल, मग हा त्रास होणार नाही. म्हणजे इथे कोणीतरी तज्ञ आपल्याला लागतो सुरुवातीच्या काळामध्ये. त्याच्यानंतर एकदा तुम्ही ते आत्मसात केलं तंत्र की मग निश्चितपणे तुम्ही तुमचं करू शकता. बर, एक फोन आला. आशा मालुसरे आपल्याशी बोलतात मुलुंडहून. नमस्कार, बोला आशाताई, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, हा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की अधिकडे लग्न उशिरा होतात आणि वंध्यत्वाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि येतोय आवाज. आणि मग ते मुलं होत नाहीत जरी प्रॉब्लेम काही नसला तर त्यांच्याकरता अशी काही आसनं आहेत का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की पित्त त्रास दाखवला आणि आसन दाखवलं, आता जर इन्स्टंट गोळी खातो आणि बरं करतो असं काही आसन आहे की ज्याचं पित्त झालं आणि आसन करायचं की बरं वाटतं? मुळात मॅडम आपल्याला मगाचपासून सांगतायत की योग साधना ही इन्स्टंट इफेक्टची नाहीये, कारण त्याच्यामध्ये तुमच्या मनापासून शरीरापर्यंत अशी एक प्रोसेस आहे. त्याच्यासाठी तेवढा वेळ देणं फार गरजेचं आहे. आणि त्याने हेही सांगितलं की औषधोपचार बरोबरीने जर ही आसनं केलीत
तर तो विकार पटकन जायला मदत होऊ शकते. त्यांचा जो पहिला प्रश्न होता की अलीकडे लग्न उशिरा होतात आणि मग मुलं होण्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्याच्यासाठी, त्याला जोडून मला असं विचारायचंय की स्त्रियांच्या आयुष्यामध्ये शारीरिक स्तरावर आणि मानसिक स्थितीमध्ये खूप ताणतणाव येत असतात वेगवेगळ्या वयोगटामध्ये. तर त्यांच्यासाठी काही अशी विशेष आसनं आहेत का की त्याच्यात त्यांना जरा थोडा आराम मिळेल? ठीक आहे. म्हणजे आता मगाशी जसं दाखवलं पवनमुक्तासन, म्हणजे गर्भाशय हे अपान स्थानी आहे, नाभीच्या खाली. अपान वायूच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याचा स्थान आहे. तर त्याच्यासाठी पवनमुक्तासन जसं मगाशी दाखवलं ती, किंवा भस्त्रिकेसारखे प्राणायाम. तर भस्त्रिका प्राणायामाची एक क्लिप आहे, ती आपण बघूया. त्याचा उपयोग स्त्रियांच्या म्हणजे पीसीओडीज म्हणा, म्हणजे वय वाढल्यामुळे जे पीसीओडीज सारखे जे विकार असतात, तर म्हणजे पीसीओडी जरी असले तरी ते बीज उत्पन्न होणं, ते बरोबर रप्चर होणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या भस्त्रिका प्राणायामाने साध्य होतात. आणि दुसरी जी गोष्ट आहे की स्त्रियांच्या आयुष्यात जी बरीच म्हणजे ताणतणाव जे असतात, म्हणजे प्रामुख्याने वर्किंग ज्या महिला असतात, 7ची गाडी पकडायची, 7:30ची गाडी पकडायची, 2 मिनिटं लेट झाला तर अजून 15 मिनिटं पुढचं सगळं लेट मस्टर आहे, मग पगार काट, म्हणजे ही सगळे दुष्टचक्र त्यांच्या डोक्यामध्ये चालू असतात. तर त्याच्यासाठी एक साक्षी भावना, किंवा कोणी बोललं असेल त्यांना चटकन, मनाला लागलेलं असेल, तर कसं आहे ना, शरीराची जखम 7 दिवसात भरून येते, पण मनावर जो घाव झालेला असतो तो भरण्यासाठी बऱ्याच वर्षाचा कालावधी जातो. तर तो घाव भरून येण्यासाठी एक साक्षी भावना म्हणून योगामध्ये एक सांगितलेलं आहे. तर तो सुद्धा आपण बघूया. त्याच्या आधी आपण भस्त्रिका प्राणायाम बघू. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्या स्त्रियांना त्याचा उपयोग होऊ शकतो ते तुम्ही आता सांगणार आहात. तर भस्त्रिका प्राणायाम हा सुद्धा नाडीशोधनामध्ये, नाडीशोधनाच्या प्राणायामामध्ये एक येतो. तर पुन्हा आधारासनात, म्हणजे कोणतंही आधारासन घ्या, म्हणजे पद्मासन, स्वस्तिकासन, अर्ध पद्मासन, सुखासन, कशातही तुम्ही बसा आणि श्वास आत घ्यायचा आहे सर्वात प्रथम, नंतर सोडून घ्यायचा आहे, पण छाती तशीच वर ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर फोर्सफुल एक्झेलेशन आणि इनहेलेशन करायचं, जोरात श्वासोच्छवास करायचा आहे. असे 20-20 चे 3 सेट आपण करू शकतो. 60 श्वास म्हणजे आता बघा, ह्यांच्या पोटाची हालचाल बघा, क्विक इनहेलेशन एक्झेलेशन, क्विक इनहेलेशन एक्झेलेशन. आणि हा भस्त्रिका प्राणायाम केल्यानंतर एक सूर्यभेदन असतो. सूर्यभेदन म्हणजे डावी नाकपुडी बंद करायची असते, उजवीने श्वास आत घ्यायचा असतो, आणि दोन्ही नाकपुड्या बंद करून जालंधर बंद म्हणजे चिन लॉक लावायचा असतो. नंतर जालंधर बंद सोडायचा आहे आणि डावी नाकपुडीतून श्वास सोडून द्यायचा आहे. म्हणजे हा भस्त्रिका प्राणायाम केल्यानंतर एक सूर्यभेदन असं करायचं. ते 20-20 चे 3 सायकल जर तुम्ही केलेत तर पीसीओडीस किंवा ज्या काही गर्भधारणेसाठी जे काही अडथळे असतात तर त्याच्यासाठी खूप सुरेख उपयोग. अगदी सुरुवातीला 20चा जमणार नाही, 5 करा, जेवढा जमेल तेवढा करा, 5 करा, 7 करा, जसं होईल तसं करायचंय. हळूहळू तुमची शक्ती शरीराची वाढत जाईल. पण 20 पेक्षा जास्त करण्याची गरज नको, 20 पेक्षा जास्त शक्यतो नको. बरं, आपण तो दुसरा प्रकार बघूया. तुम्ही जो मगाशी सांगितला होता साक्षी भावना. साक्षी भावना मी एक्सप्लेन करून सांगते. आधी रत्नागिरीचा फोन घेऊयात का? एक रत्नागिरीहून फोन आहे. नमस्कार. हॅलो. हा, हॅलो, बोला आशाताई. मॅडम, म्हणजे माझं ना पाठीचे स्नायू खूप दुखतात. आपलं वय काय? मॅडम, म्हणजे पाठीचे स्नायू खूप दुखतात आणि मानेत गॅप पण असल्यामुळे वरती थोडीशी सूज पण येते. त्यामुळे म्हणजे मध्ये प्रेशर पण लो होतं, म्हणजे असे ठोके वगैरे वाढतात. त्यासाठी म्हणजे योगाचा काय प्रकार, म्हणजे त्याच्यावर काय आहे का? तुमचं वय सांगाल आशाताई? वय माझं आता 46 आहे. 46. बर. आणि मासिक पाळी तुमची अजून सुरू आहे? 46. मानेमध्ये गॅप आहे आणि पाठीचे स्नायू खूप दुखतात माझ्या, आणि मध्येच मग प्रेशर वगैरे खाली येतं. तुमची मासिक पाळी अजून सुरू आहे का? हा, 45 वय सुरू आहे. त्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, ब्लड प्रेशर त्यांचं लो होतं, किंवा मानेचं सुद्धा त्यांना मणक्यामध्ये गॅप आहे, आणि 45 वय आहे. या सगळ्याबद्दल बोलायच्या आधी मगाशी तुम्ही एक साक्षी भावना आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवणार होतात, त्याचा विशेष करून स्त्रियांना खूप महत्वाचा उपयोग होतो. त्याच्याबद्दल सुद्धा सांगा. ती आपण क्लिप बघूया आता साक्षी भावनेची. साक्षी भावनेत बसण्यासाठी प्रामुख्याने वज्रासनात बसण्यात यावं, किंवा ज्यांना वज्रासन घालता येणार नाही त्यांनी सरळ साध्या खुर्चीत बसून किंवा मांडी घालून बसलं तरी चालणार आहे. वज्रासन जर पूर्ण घातल्यानंतर काय करायचंय की डोळे बंद करायचे आणि मनात जे काही विचार येत आहेत ना ते येऊ द्यायचे.
अच्छा. जे काही जे पूर्व घडलेलं आहे किंवा भविष्यातले काही विचार आहेत ते सगळे येऊ द्यायचे, पण त्याच्यावर कोणतीही रिॲक्शन नाही द्यायची. म्हणजे त्रयस्थपणे फक्त ते जे विचार आहेत ते ऑब्झर्व्ह करायचे, बघायचंय फक्त की हे चांगलं झालं, हे असं झालं असतं तर बरं झालं असतं. हे ज्या काही प्रतिक्रिया येतात ना मनामध्ये त्या बिलकुल आणू द्यायच्या नाही. म्हणजे काही रडू येत असेल तर रडायचं नाही, काही नाही, फक्त त्रयस्थपणे त्या ऑब्झर्व्ह करत राहायच्या. मला वाटतं हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घडलेलंच असतं, महत्वाचं आहे अगदी. आणि प्रॉब्लेम इथेच होतो की आपण काही काही गोष्टींकडे त्रयस्थपणे बघू शकत नाही आणि मग जास्त तणाव आपण वाढवून ठेवतो आपला, नाही का? म्हणजे ह्या मनाचं व्हेंटिलेशन जे व्हायला पाहिजे ना, ज्या भावनांचं व्हेंटिलेशन जे व्हायला पाहिजे ते या साक्षी भावनेने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतं. आणि स्त्रियांच्या डोक्यात चालू सतत काही ना काहीतरी चालू असतं. ऑफिसचं आहे, घरचं आहे, रिलेटिव्ह काहीतरी बोललेले आहेत किंवा काही ना काहीतरी चालूच असतं. कुठेतरी मोकळं मन करता येत नाही. आणि तर मग या वेळेला तिने जर वज्रासनात बसून किंवा साध्या खुर्चीत बसून डोळे बंद करून त्या ज्या काही भावना आहेत त्या बाहेर पडू द्याव्यात. कोणतेही त्याच्यावर रिॲक्शन देऊ नये, कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. सुरुवातीला येतील प्रतिक्रिया, नंतर हळू कमी होऊन जातील. आणि मग एक मनाचं व्हेंटिलेशन झालं की मग तुमचं हायपरटेन्शन असू दे नाही तर अजून कोणताही विकार असू दे, त्याचा काहीही परिणाम तुमच्यावर होणं साध्य होणार नाही. अगदी सोपी साधी गोष्ट आहे ही. आणि 5 ते 7 मिनिटं जरी तुम्ही बसून केलत ना, ह्या म्हणजे रोजची डायरी लिहिल्यासारखं तसंच आहे, तसंच आहे. मनातल्या मनात आणि स्वतःपुरतच ते मर्यादित राहतं, बाकी कोणाला सांगायचं दिसणार सुद्धा नाही काय चाललंय, काय लिहितं. संगीता यांचा फोन आहे, बोईसरहून आपल्याशी बोलतात. नमस्कार संगीता. हॅलो, बोला. नमस्कार मॅडम. बोला, तुमचा आवाज येतोय संगीता, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. मी 45 वर्ष माझं वय आहे आणि मांडे आणि पिंजऱ्याला असे पोट गोळे येतात. बर, तुम्हाला काही त्रास आहे का? दुसरा आसनं वगैरे सांगा. बर, दुसरा काही त्रास आहे? तपासणी केली तुम्ही तुमची? बहुतेक त्या लाईनवर नाही. त्यांच्या मांड्यांमध्ये वगैरे गोळे येतात. ह्यांचं सुद्धा वय 45. साधारण हे वय मेनोपॉजचं झुकणारं असतं. म्हणजे शरीरामध्ये वात विकार वृद्धीचं साधारण वय असतं. मगाशी जसं दाखवलं तसं पवन मुक्तासन तुम्ही करू शकता. धनुरासन जर शक्य असेल तर धनुरासन करू शकता किंवा भस्त्रिकेसारखे काही प्राणायाम जे मी सांगितले, अनुलोम विलोम, भस्त्रिकासारखे प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, हे किंवा साक्षी भावना जरी त्यांनी केली तरी त्याचा खूप चांगल्या पद्धतीने त्यांना उपयोग चांगला. आणि शक्यतो पिंढऱ्या वगैरे दुखणं याचा एक दुसरा गोष्ट म्हणजे पोट साफ नाही. अच्छा. म्हणजे कदाचित कॉन्स्टिपेशनचा वगैरे त्यांना त्रास असू शकेल, तर त्या पवनमुक्तासन जसं आसन दिलेलं आहे जेणेकरून तुमच्या इंटेस्टाईनच्या पेरिस्टाल्टिक मुव्हमेंट वाढतील. तो कॉन्स्टिपेशनचा त्रास हळूहळू कमी झाल्यानंतर पिंढऱ्या दुखणं सुद्धा आपोआप कमी येऊ शकेल. ज्यांना मानेचे वगैरे विकार आहेत आणि ही जी सगळी मोठी मोठी आसनं आहेत जे करू शकत नाहीत, तर त्यांच्यासाठी कोणते कोणते ऑप्शन्स आहेत आसनांचे जे करू शकतात अगदी सहज रोज म्हणूयात आपण? तर शक्यतो म्हणजे ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा जो त्रास आहे ना, तर त्यांच्यासाठी एक पर्वतासन चांगलं काम करू शकेल. किंवा जे मानेचे मी सांगितले की क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, पण ज्यांना त्रास आहे त्यांनी ते शक्यतो करूच नाही. म्हणजे ज्यांना सर्व ऍक्टिव्ह फेज मध्ये जो त्रास आहे ना, तर त्यांनी शक्यतो ही आसनं टाळावी. प्राणायाम अगदी निश्चितपणे करू शकतील. भ्रामरी प्राणायामाचा खूप चांगला उपयोग होऊ शकेल. अनुलोम विलोमाचा खूप चांगला उपयोग होऊ शकेल. बरोबर. आपल्याला एक दौंडहून फोन आहे, अश्विनी आपल्याशी बोलतायत. नमस्कार अश्विनी. हॅलो. हॅलो, बोला, तुमचा आवाज येतोय, प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं वय वर्ष 28 आहे. विचारा. आणि माझा एक पूर्ण पाय दुखतो खुब्यापासून पायापर्यंत. आणि माझी वाताची टेस्ट आहे CRP म्हणून, तीही पॉझिटिव्ह आली. तर मी कोणती आसनं करावेत? बर, वाताची टेस्ट त्यांची पॉझिटिव्ह आली आणि पूर्ण पाय दुखतो. वय वर्ष फक्त 28 आहे. तर काय सांगाल तुम्ही? आता जर ऍक्टिव्ह दुखणं असेल त्यांचं, म्हणजे ऍक्टिव्ह फेज मध्ये तो डिझीज असेल, तर शक्यतो कोणतीही आसनं त्यांनी सध्या करू नये. पेन थोडं कमी झालं त्याच्यानंतर मग तुम्ही भुजंगासन, पवनमुक्तासन, हलासन यासारखी आसनं, श्वानासन, मार्जारासन अशी आसनं काही करू शकतात. पण आत्ताच्या स्थितीमध्ये प्राणायाम हा अत्यंत उपयुक्त ठरेल त्यांना. अनुलोम विलोम, भस्त्रिका,
भ्रामरी, या तिन्ही प्राणायामाचा त्यांनी अंतर्भाव त्यांच्या आयुष्यामध्ये करावा. निश्चितपणे ती नाडीशुद्धी झाली, एकूण तिकडचं कंजेशन निघून गेलं की पेन आपोआप कमी यायला सुरुवात होईल. ऑफिसमध्ये मॅक्सिमम वेळ हल्ली जातो, तर जो छोटा छोटा ब्रेक मिळत असतो, लंच ब्रेक आहे किंवा चहाचा ब्रेक आहे, तर प्राणायाम हा नेहमी जमिनीवर बसूनच करणं गरजेचं आहे का खुर्चीत बसून सुद्धा एक छान स्थितीला आपण तो करू शकतो? काय सांगाल तुम्ही? आधारासनात करावा, करणं गरजेचं आहे केव्हाही. कारण कसं असतं ना, प्राणायाम करताना सगळे बंध लावणे, आता मी तुम्हाला बंध दाखवले नाही इथे, कारण ती प्रॉपर शिकून घेण्याची स्थिती आहे. बरोबर आहे. तर सगळ्यात आधी मूलबंध लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर प्राणायामाची प्रॅक्टिस करायची. मग उड्डाण बंध, जलंधर बंध, हे असे सगळे बंध लावून ते प्राणायाम करणं गरजेचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे कोणताही प्राणायाम करण्याच्या आधी श्वसन मार्ग शुद्धी करून घ्यायची. म्हणजे तुमचे नॉस्ट्रिल्स जे आहेत ते ओपन करायचे. ती श्वसन मार्ग शुद्धी कशी करायची त्याची आपण एक व्हिडिओ क्लिप बघूयात. आपल्याकडे अगदी कमी वेळ आहे, त्याचा पण एक व्हिडिओ बघूयात आणि मग नंतर एकंदरीत योगाभ्यास कसा महत्वाचा असतो आपल्या आयुष्यामध्ये त्याकडे आपण वळणार आहोत. आपण श्वसन मार्ग कसा मोकळा करायचा ते आता त्याची क्लिप आपण यानंतर बघणार. प्राणायामाच्या आधी जे काही पूर्वकर्म म्हणू शकतो आपण, तर ती म्हणजे श्वसन मार्ग शुद्धी. श्वसन मार्ग शुद्धीसाठी आधी ताठ बसायचंय, मांडी घालून बसलं तरी चालेल. उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करायची. तर आपल्याला आता इथे दिसेल श्वसन मार्ग शुद्धीच्या वेळेला. आणि पूर्ण श्वास म्हणजे एक्सपेल करायचा आहे. उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडून द्यायचा, जोर जोरात, म्हणजे ऍब्डॉमिनल मुव्हमेंट करून तो श्वास बाहेर सोडून द्यायचा आहे. म्हणजे जे काही समजा जर काही अडथळे असतील, म्हणजे जो काही नाडी ती पूर्ण, म्हणजे व्याधी कसा होतो, कुठेतरी अडथळा असेल त्यामुळे तो व्याधी होतो. मग भले तो मानसिक ब्लॉक असेल किंवा मेदाची वृद्धी झाल्यामुळे तो ब्लॉक असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते ब्लॉक निघून जातात. बरोबर आहे. आणि मग त्यापासून ती व्याधी मुक्ती होऊन आपल्याला लक्षणांची शांती मिळते. ही श्वसन जे आहे आपण ते मुक्त केल्यानंतर मग आपण प्राणायामाची सुरुवात करू शकतो. शेवटचे 3 मिनिटं आता आपल्याकडे आहेत आणि अगदी जाता जाता डॉक्टर तुम्ही काय सांगाल की एकंदरीत योग ह्याचा आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं स्थान आहे आणि त्याचा उपयोग कसा होऊ शकतो आणि कोणत्या वयापासून सुरुवात करून कधीपर्यंत करू शकतो? सगळ्याच आम्हाला एकत्रित उत्तर. एक सार भाग असं सांगायचा म्हणाल ना, तर योगाभ्यास हा पूर्ण आपल्या लाईफस्टाईल मध्ये हा इन्क्लूड प्रत्येकाने करून गेला पाहिजे. आणि जसं सांगितलं की 12 वर्षापर्यंत आसनामध्ये जे काही भाव आहेत ते येत नाही, लहान मुलांना कळत नाही. मग त्यांच्यासाठी सूर्यनमस्कार आहे, ओंकार साधना आहे, ह्या सगळ्या त्यांच्याकडून करून घेऊन त्यांना योगाभ्यासाबद्दल प्रेम निर्माण करावं, म्हणजे पुढच्या आयुष्यात त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मन हे सगळ्यात महत्वाचं. मन करारे प्रसन्न असं म्हटलेलं असेल. आणि या योगाभ्यासाचा सगळ्यात महत्वाचा उपयोग जो आहे हा मनाच्या स्वास्थ्यावर होतो. आणि मन जर स्वस्थ असेल तर आपोआप शरीर स्वस्थच राहतं, निरोगी राहतं. त्यामुळे ह्या सर्वांना सगळ्यांना पुन्हा विनंती आहे की म्हणजे फक्त जसं आदरणीय मोदीजींनी एक जागतिक दिवस फक्त योग दिन म्हणून साजरा केला, तर तसं न करता प्रत्येक दिवस हा आपला योग दिन म्हणून साजरा केलेला केव्हाही चांगला, जेणेकरून आपल्याला रोगराईमुक्त उदंड दीर्घायुष्य मिळू शकतं. आणि त्याबरोबरीने जसं तुम्ही म्हणालात तसं की ही योग साधना करत असताना तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन मगच आपल्याला ते करायचं आहे. आणि ज्या ज्या विकारांबद्दल आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी सांगितलं तर त्याची आधी तपासणी करून मग आपण त्याच्यावर हा एक उपाय म्हणून योग साधनेकडे बघू शकतो. आणि आता त्यांनी म्हटलं तसं की हा 1 दिवसाचा संकल्प नाहीये, तर ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आणि हा जर अभ्यास आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आणला तर तणाव आपल्यापासून खूप दूर राहील, किंबहुना तो आपल्याकडे येणारच नाही आणि त्याचा सुद्धा आपण एक खूप चांगला समतोल साधू शकू. डॉक्टर प्राची, खरं तर खूप कमी वेळ आहे योग साधनेबद्दल बोलण्यासाठी, पण तरी सुद्धा खूप वेगवेगळी प्रात्यक्षिकं तुम्ही दाखवलीत आणि तणावमुक्त कसं आपण जगू शकतो ह्याच्या सहाय्याने, त्याच्याबद्दल खूप मनापासून आभार मानते तुमचे. आणि आज प्रेक्षकांनी सुद्धा खूप छान छान प्रश्न विचारले, तुमचे सुद्धा मनापासून आभार. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोतच, पण आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.